मुंबईच्या चैत्यभूमी परिसरामध्ये सीजेपीचं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना आता ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। जिथे हे सगळे आंदोलनकर्ते जमलेले होते त्यांना तिथून हटकलं जात आहे आणि पोलीस आता त्यांना ताब्यात घेण्याची कार्यवाही करताना पाहायला मिळत आहेत। सगळे तरुण वर्ग या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतोय। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जिथे जिथे ही सगळे आंदोलन होत आहेत तिथे सीजेपीच्या माध्यमातून हे सगळे तरुण वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येत आहेत आणि आंदोलन करण्यासाठी वेगवेगळ्या घोषणाबाजी देताना पाहायला मिळतात। सध्या पोलीस या सगळ्या आंदोलकांना शोधून ताब्यात घेण्याची कार्यवाही करताना पाहायला मिळत आहेत। आपण पाहतो की या चैत्यभूमीच्या गेटच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे तरुण जमण्याचा प्रयत्न करत होते आणि आता या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे। पाहतो की पोलीस या सगळ्या सीजेपीच्या आंदोलकांना आता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत आणि जिथे हे सगळे तरुण जमलेले होते त्या तरुणांच्या सोबतच वेगवेगळा युवा वर्ग जो आहे त्याच्यासोबतच वेगवेगळे आंदोलक सुद्धा मुंबईतल्या अनेक भागामध्ये अशा पद्धतीने आंदोलन मागच्या काही दिवसापासून करतायत। त्यामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सीजेपीच्या सगळ्या आंदोलकांकडून होते आहे। दिल्लीतील जंतर मंतर मैदानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या 21 दिवसापासून जे उपोषण सोनम वांगचुक यांनी केलेलं होतं त्यानंतर अभिजित दिपकेंनी केलं आणि दिल्लीमध्ये सुद्धा तणावाची परिस्थिती पाहायला मिळालेली होती आणि आताही आपण पाहतोय हे सगळे आंदोलनकर्ते जे आहेत ते आता मुंबईमध्ये चैत्यभूमीच्या परिसरामध्ये जमलेले होते आणि आता पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याची कार्यवाही करायला सुरुवात केलेली आहे। बऱ्याच आंदोलकांना गाडीमध्ये डांबण्यात आलं आणि त्यांना इथून नेऊन पोलीस स्टेशनला नेण्यात येणार आहे। पोलिसांची एक मोठी फौज या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेली होती आणि आता एक एक करून या सगळ्या आंदोलकांना गाडीमध्ये भरण्यात येत आहे। जवळपास 4 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार होते आणि त्यासाठी हे सगळे आंदोलक जे आहेत या ठिकाणी जमलेले होते आणि आता आपण पाहतो की पोलीस प्रत्येकाला शोधून या गाडीमध्ये बसवत आहेत आणि त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई करत आहेत। दिल्लीमधलं जंतर मंतर मैदानातलं आंदोलन सुद्धा अशाच पद्धतीनं उठवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला होता। सुरुवातीला सोनम वांगचुक यांना हायकोर्टाच्या आदेशानुसार आम्ही ताब्यात त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करतोय म्हणून त्यांना तिथून बळजबरीनं म्हणायला हरकत नाही, त्यांच्या परवानगीशिवाय त्यांना रुग्णालयामध्ये नेलं आणि त्यानंतर अभिजित दिपके यांच्या माध्यमातून जे काही आंदोलन सुरू होतं ते आंदोलन सुद्धा आज लाठीचार्जच्या माध्यमातून तिथून हटवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला आहे। आणि आता दुसरीकडे आपण पाहतोय की मुंबईमध्ये सुद्धा आपण पाहतोय वेगवेगळ्या पक्षांच्या आंदोलनानंतर सीजेपीचं हे आंदोलन जे आहे ते मुंबईच्या चैत्यभूमी परिसरामध्ये होणार होतं आणि त्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त सुद्धा लावलेला होता। मात्र आंदोलन सुरू व्हायच्या आधीच या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याची कार्यवाही करायला सुरुवात केलेली आहे। खरं तर अनेक मुंबईतले जो युवा वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेला होता आणि हा सगळा युवा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये इथे जमलेला असताना सुद्धा आपण पाहतो की आता त्यांना ताब्यात घेण्याची कार्यवाही जी आहे ती केलेली आहे। हे सगळे तरुण आहेत जे या ठिकाणी जमलेले होते। हम हमारे लिए आए हैं, हम हमारे बच्चों के लिए आए हैं। आप किसके रेजिग्नेशन की मांग कर रहे हो? किसके रेजिग्नेशन की मांग कर रहे हो आप? हम एजुकेशन मिनिस्टर या प्राइम मिनिस्टर? एजुकेशन का भी है और प्राइम मिनिस्टर का भी है। प्राइम मिनिस्टर क्या कर रहा है बैठ के? एजुकेशन के बारे में इतना भ्रष्टाचार हो रहा है, क्या कर रहे हैं? पाहतोय की या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। चैत्यभूमीचा गेट जर बघायचं झालं तर या बाजूला हा गेट आणि या गेटकडे चैत्यभूमीकडे जाणारा रस्ता हा पोलिसांनी आधीपासूनच बॅरिकेडिंग करून बंद केलेला होता आणि गेटवरती एक मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला होता आणि आता या सगळ्या आंदोलकांना जे घोषणाबाजी देण्याच्या तयारीमध्ये होते त्यांना एक एक करून ताब्यात जे आहे ते घेतलेलं आहे। पोलिसांनी हे आंदोलन होण्याच्या पूर्वीच जी काही घोषणाबाजी व्हायला सुरुवात झालेली होती तेव्हापासूनच आता ही कारवाई केल्याचं पाहायला मिळतं आहे। सकाळी आपण पाहिलं की बॅलेट पेअरमधलं जे राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेश कार्यालय आहे ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या युथ काँग्रेसकडनं जे आंदोलन होणार होतं ते सुद्धा अशाच पद्धतीनं पोलिसांनी सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेऊन संपवलं आणि आताही आपण पाहतो की चैत्यभूमीच्या परिसरामध्ये जे युवा वर्ग आंदोलनासाठी आलेला होता सीजेपीचे सगळे कार्यकर्ते होते असं म्हणायला हरकत नाही, त्यांच्या माध्यमातून जेव्हा घोषणा द्यायला सुरुवात झाली तेव्हाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याची कार्यवाही केलेली आहे। इथली वाहतूक कोंडी सुद्धा काही प्रमाणामध्ये झालेली होती। पोलिसांची जेव्हा या सगळ्या
CJPच्या कार्यकर्त्यांना धरपकड सुरू होती तेव्हा या सगळ्यांना ताब्यात घेत असताना मोठ्या प्रमाणावर आधी वाहतूक कोंडी होत होती आणि त्या वाहतूक कोंडीसुद्धा आता सोडवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय। मधल्या भागामध्ये आपण पाहतो की दोन्ही रस्त्याच्या मध्ये पोलीस उभे आहेत आणि ट्रॅफिक जास्त होणार नाही याची देखील खबरदारी ते घेताना पाहायला मिळत आहेत। मात्र CJPच्या माध्यमातून आज होणारं चैत्यभूमीच्या परिसरातलं आंदोलन हे पोलिसांनी या सगळ्या CJPच्या कार्यकर्त्यांना किंवा युवा वर्गाला ताब्यात घेऊन आता संपवलेलं आहे आणि आंदोलन सुरू होण्याच्या आधीच पोलिसांनी ताब्यात घेण्याची कार्यवाही केलेली आहे। त्यामुळे ठिकठिकाणी अशा पद्धतीचं आंदोलन करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असताना पोलीस त्यांच्यावरती कारवाई करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन संतोष सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।